काय टायमिंगला आलायस? घे. साकेत. कलिंगड नाही नको, तू कर. साकेत, काय झालं? सांग ना, काय झालं? कामाचं काही टेन्शन आहे का? कामाचं टेन्शन असायला काम व्हायला तर पाहिजे. का? काय झालं? 3 महिने झालेत, एक प्रोजेक्ट पुढे सरकत नाहीये. लास्ट मोमेंटला येऊन सगळंच फिसकटतंय. अरे, कोविडमुळे सगळ्यांनाच अशा सिच्युएशन्सना फेस करावं लागतंय. पण म्हणून लगेच निराश नाही ना झालो मी. 3 months इज अ बिग टाइम. सततच्या येणाऱ्या रिजेक्शन मध्ये डोकं फिरायला लागलंय माझं. पण हा प्रश्न काही फक्त रिजेक्शनचा किंवा प्रोजेक्ट वर्क होण्याचा नाहीये. हे मी आधी फेस केलंय. पण ना काही कारणच कळत नाहीये. म्हणजे ना असं असं जिंक्स झाल्यासारखं झालंय. म्हणजे या सगळ्याचं ना न कळणारं कारण आहे जे फार ठासून ठेवतंय माझे. तू 2 दिवस सुट्टी घेतोस का मस्त? मग तर मी वेडा होईल. मी पण घेईन सुट्टी. मग तर मी ठार वेडा होईल. शाण्या. बरं चल, मी ताटं घेते, ये तू, आपण जेवूया. जेवताना बोलू ना. चालच. आणि असं डोळे मिटून बसू नको इकडे. का? म्हणजे असं तू बेडवरती डोळे मिटून बसला असता कुठल्याही क्षणी झोपशील. बाहेर खुर्चीत बसावं तर. चालच, 2 मिनिटं. ये. अरे मला चष्मा लागला वाटतं. मेथीची भाजी वेगळीच दिसायला लागली. तू अश्रूंची खारट चव चाखल्यानंतर म्हटलं तुझ्यासाठी काहीतरी गोड करावं. व्हॉट्सअप स्टेटस ठेव तुझा. साकेत, एक बोलायचं होतं. म्हणजे खूप दिवस माझ्या मनात येत होतं, पण तू आता ते जिंक्स वगैरे म्हणालास ना, त्यामुळे असं डेस्परेटली वाटतंय. बोल बोल, ऐकतोय. आपण कुलदैवताला जाऊन येऊया का? मागच्या वर्षी लॉकडाऊनमुळे आपण गेलो नाही. आता जाऊया ना. जुई अगं, आपण ठरवलंय ना दरवर्षी आपण जायचं म्हणून. आपण नाही, तू ठरवलंयस. हो, पण तू येतोस की दरवर्षी माझ्यासोबत. लग्नानंतर एकही वर्ष आपण मिस नाही केलंय. जुई अगं, असे प्रॉब्लेम्स असताना देवाच्या दारी जाणं म्हणजे हलका कुबल झाल्यासारखं वाटतं का? पण आपण असं मनात आणायचंच नाही की प्रॉब्लेम आहे म्हणून आपण देवाच्या दारी चाललोय. आपण आपल्या दरवर्षीच्या परंपरेप्रमाणेच जातोय. हे बघ, आपल्याला माहित सुद्धा नाही देऊळ अजून उघडलंय की नाही. आणि जरी उघडलं असेल तरी एकत्र किती जणांना परमिशन मिळते वगैरे आपल्याला सगळंच विचारावं लागेल. मी विचारू का? जुई. हा, मी करते फोन लगेच. अगं जुई. लागला. हॅलो, गुरुजी, जुई बोलतेय. कसे आहात तुम्ही? हो हो,
त्याचसाठी केला होता फोन. देऊळ उघडलंय का आता सगळ्यांसाठी? हो. अजून नाही उघडलंय आणि कधी उघडेल सांगता येत नाही. अजून एक सुचवू का? कसबा गणपतीला जाऊया. नाही मग म्हणजे ते जाऊच या. मग तुझी पत्रिका दाखवूया. जुई तू VDS का ग? दाखवून तर बघू. जुई प्लीज तू माझ्याशी या विषयावर बोलू नको. साके तूच म्हणालास ना काय कारण आहे ते कळत नाहीये. पत्रिका दाखवली तर कळेल कदाचित. जुई पत्रिका कुठे आहे मला माहिती नाही. मीच होते. जुई साकेत जुई प्लीज नको. काहीतरी उपाय शोधायला हवा ना. आणि फक्त कपाळावरती काळा मार्ग अशी काय कशी मिळेल? कुठे कुठल्या गोट्यात? बरं आणि समजा नाही मिळाली तर? अच्छा चालतात ना. हो कुत्रे कुठे मिळतात ग. 4 पोळ्या घातलं की झालं. तेल कुठलं तेल? कणकेतलं कुठलं तेल? हे बाई त्या तेलाने त्या कुत्र्यांना काही त्रास बेस नाही होणार ना? हा पण दुसरा उपाय काय म्हणत होतेस तू? कासव? आता कासव कुठून शोधू? आधी हे होऊ देत. पहिलं बघते मग कासाचं शोधू. फायनली मिळालं. तुला चाचा चौधरी वाचावं असं वाटतंय? मी हे शोधत होते. अरे सगळं शोधलं आणि मग अचानक आठवलं की ज्या कप्प्यामध्ये तुझ्या लहानपणच्या गोष्टी आहेत ना तिथे पाहायला पाहिजे. ह्याच्यात पत्रिका होती? तूच लपवून ठेवली शाण्या. जुई गेल्या वेळेला मी मागितली होती तेव्हा मला द्यायची नव्हती म्हणून तूच लपवून ठेवली होतीस. तू काही आरोप करतेस ना माझ्यावर जुई. दे इकडे. मी नाही देणार. तू परत लपवशील. काय करायचंय मग तुला आता याच? काय करायचं म्हणजे? दाखवायचे. जुई तू हवं तर फक्त माझ्या सोबत चल. नाहीतर मी एकटी जाईन. टॉप क्लास. मग प्लीज तू एकटीच जा. ओके. तुला ऑफिसला नाही जायचंय का? जायचंय ना. आवरेन. कोणाला दाखवणार आहेस तू पत्रिका? का रे? सांग ना. आहेत एक. तुझा बॉयफ्रेंड आहे का? लाजतेस काय नाव सांगायला एवढं? तू एवढं उतावळा होतोस ते बघते मी. सांग लवकर. भामेकर गुरुजी आहेत. ते शिंदेवाड्यातले? तुला माहिती आहेत ते? हो. कसे काय? ते नको. का? ते काही उपाय सांगतात का? तुला काय माहित? मी ऐकलंय असं. कोणाकडून ऐकलंयस? मी स्वतः ऐकलंय. मी गेलो होतो त्यांच्याकडे पत्रिका दाखवायला. मला काही सांगितलं नाहीस? तर काय सांगू तुला जुई. मी मागच्या महिन्यात गेलो होतो तर निखिल घेऊन गेला था ग. काय म्हणाले? 3 शांती 2 खडे दर मंगळवारी उपवास आणि शनिवारी मारुतीला तेल. हे एवढं सगळं सांगितलं त्यांनी. एवढं सगळं कसं झेपणार आहे मला? काही सांगतात. आपण सेकंड ओपिनियन घेऊ. अगं काय मी काय पेशंट आहे का? मी शोधते कोणीतरी. मी शोधते. मला तर वाटतं माझी पत्रिकाच चुकली आहे. म्हणजे आमच्या घरच्यांनी पाहिल्या होत्या. तुमचा तसाही तितकासा विश्वास नाहीये पत्रिकेवर, बरोबर ना? हो. आणि तुमचा? अगदी ऑनेस्टली सांगू का?
ऑन ऑफ होत असतो. हरकत नाही. काय तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय की जे तुमच्या मनात आहे ते तुम्ही अगदी मनमोकळेपणाने बोलणार. तुम्ही चेहरे पण वाचता का? हा, आता ज्या व्यवसायात आहे त्याच्या इतर सब युनिट्सचाही अभ्यास करायला पाहिजेच ना. तर साकेतजींना कामात अडथळे येत आहेत. हो. काही उपाय सांगू शकता का? हे बघा जुईताई, उपाय सांगायला काहीच हरकत नाही. मी 10 उपाय सांगू शकतो. पण ही ज्याची पत्रिका आहे म्हणजे साकेतजी, मनापासून ते उपाय करणार नाहीत. काय साकेतजी? खरंय, जे आहे ते आहे. जुईताई, यात काही गैर नाही. प्रत्येकाची श्रद्धा असते आणि श्रद्धा न ठेवणं ही सुद्धा श्रद्धा असते. त्यामुळे मी त्यांना एकच गोष्ट सांगेन, काय? काही काळ असाच जाऊ द्या, काही करू नका. 2 महिन्यांनी गोष्टी बदलायला लागतील. तोपर्यंत आहात तिथे टिकून राहा. 2 महिन्यांनी सगळ्या गोष्टी सुधारायला लागतील. त्याआधी काही उपाय नाही करता येणार? जुईताई, तुम्ही पुन्हा तीच गफलत करताय. हे बघा, हे काही मनापासून करणार नाहीत. भले तुम्ही कराल त्यांच्या वतीने, पण त्याचा काही फायदा नाही. जुईताई, हे रत्न, तो खडा, ही शांती, तो उपवास, हे सगळं ना एका थेरपीसारखं असतं. ती थेरपी जर वर्क व्हावी असं वाटत असेल तर त्यावर तुमचा विश्वास असावा लागतो. अजून काही? खरं तर नाही. साकेत, नाही, अजून काही नाही. मग येऊ आम्ही? जुईताई, काही चिंता करू नका. काही आभाळ कोसळणार नाहीये. हलका गडगडाट होईल, तोही शांत होईल 2 महिन्यात. तुमची दक्षिणा? अहो, काही सांगितलंच नाही तर कसली दक्षिणा. त्यापेक्षा तुम्हीच काजूकतली घ्या. प्रसाद नाही या, मला मुलगी झाली त्याच्यासाठी. या. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद. येऊ आम्ही? हो. साकेतजी, मनाने पक्के राहा. बाकी सगळं ठीक होतंय बघा. चहा? चालेल. काय आज अचानक ओमकार वगैरे? पूजाही करायचा विचार करतोय. म्हणजे असा विचार चालू आहे. काय ग्रह बिह फिरले की काय? परत एकदा पत्रिका दाखवूया का? त्या दिवशी ते गुरुजी म्हणाले ना, ती एक गोष्ट माझ्या मनात राहिली. गेले 2 दिवस झाले मी त्याचाच विचार करत होतो. ज्योतिषांनी सांगितलेल्या गोष्टीवरती तू विचार करतोयस? ते म्हणाले ना, मन पक्क करा. त्याचाच विचार करत होतो. आणि मग जाणवायला लागलं की मन पक्क करण्यासाठी मी काहीच करत नाही. मी सकाळी व्यायाम होतो, ते सुद्धा गाणी ऐकत. त्यातही जास्त लक्ष शरीरावर असतं. पण मन एकाग्र करण्यासाठी मी काहीच करत नाही. मी पूजा करायचं म्हणालो ना, ते सुद्धा याचसाठी. कारण लहानपणी माझं ते व्हायचं. मी दिवसाच्या गडबडीची सुरुवात होण्याआधी काही मिनिटं शांत होऊन दिवा पेटवायचा, उदबत्ती लावायची, गंध उगाळायचं, देवासमोर सुंदर पद्धतीने फुलं मांडायची
हे करताना कसं मन एकाग्र व्हायचं, ते चित्त थाऱ्यावर येणं म्हणतात ना, तसं व्हायचं. एकदा का ते झालं ना की मग जायचं दिवसाला समोर. मग मला असंही वाटलं की विश्वास असो नसो, एक थेरपी म्हणून मी जर पूजा करायला लागलो तर कुठे बिघडलं. तुला ही पळवाट वाटते का? छे रे, तुझ्या मनाला पक्का ठाऊक आहे ना तू हे का करतोयस ते. मग झालं तर. आणि खरं सांगू का, काही छोट्या गोष्टींनी खूप फरक पडतो रे. म्हणजे लहानपणी आईने ना रागवून रागवून सवय लावली होती, उठल्या उठल्या पांघरुणाची घडी करायची. हळूहळू मोठी होत गेले आणि ती सवय मोडली. म्हणजे आपण पांघरुणाची घडी करतो, पण उठल्यानंतर पहिलं काम ते करण्याला महत्व आहे, हे आत्ता जाणवायला लागलंय मला. आपण अशी व्यवस्थित घडी घातली ना, म्हणजे कोपऱ्याला कोपरा जोडून नीट घडी घालून ते पांघरून बेडवरती असं त्याच्या योग्य ठिकाणी ठेवलं की सकाळचं पहिलं काम कसं छान होतं. आणि मग सबकॉन्शियस लेवलला ते जमा होतं. दिवसाची सुरुवात कशी परफेक्ट होते. खरंय. कुठल्याही कठीण प्रसंगाला सामोरं जाण्याआधी मन पक्का करायला पाहिजे. आणि नंतर इतर कुठलाही उपाय नाही केला तरी चालेल. चला आवरूया. चला चला. हे ऐक, ते तुझ्या पत्रिकेवरचं नाव खोडलेलं काय? ते मीच खोडलंय. का? नाव ऐकलंस तर वेडी होशील. सोड चल. सांग ना. डुंडप्पा. अगं माझं पत्रिकेतलं नाव आहे ते डुंडप्पा. अरे डुंडप्पा असं कोणी नाव ठेवतं का? ड अक्षर आलं होतं. कोणाला दुसरं काही सुचलं नसणार. अरे पण डुंडप्पा काय? ए डुंडप्पा. खरंच सॉरी. तू ना आपल्या दोघांमध्ये ही कायमची एक इरिव्हर्सिबल गोष्ट करून ठेवलीस. असं नको बोलूस यार. तू मला इनडायरेक्टली खूप डॉमिनेट करायला लागलायस. आणि तू मूर्खासारखं वागलास म्हणून मी कशाला उपाशी राहू. तशी मी काल अंडा पोरजी खाल्ली होती.